काय सांगाल तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रभाग क्रमांक 3 मध्ये? खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वसाधारण उमेदवारांमध्ये मला उमेदवारी पक्षाच्या वतीनं घोषित करण्यात आली. जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित साहेब असतील, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब असतील, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित मोदी साहेब आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्याच पद्धतीनं त्या शहराचे खासदार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे. आणि लढवत असताना सर्व भागाचा विचार करून खऱ्या अर्थानं मला भारतीय जनता पक्षाने न्याय दिला हा मला भाऊ, पुरुष गटातून दोन्ही उमेदवार हे वाघुलीला गेलेले आहेत. आपण लोहगाव विमाननगर कसा त्यांनी सांगा. खरं पाहिलं तर वाघुली लोहगाव जवळपास एकच भाग आहे आणि दोन्हीमध्ये ग्रामपंचायती होत्या. ग्रामपंचायतीनंतर महानगरपालिकेने समाविष्ट झालेली दोन्ही गावं आहेत आणि या गावामध्ये फार मोठी कामं करावं लागणार आहे. आणि ती कामं करण्यासाठी वाघोलीची लोकसंख्या जवळपास 3 लाखापर्यंत आहे. त्या परिसरामध्ये अनेक विकासाची कामं लोकांच्या दैनंदिनाच्या गरजा आहे ते कामं करणं गरजेचं आहे. लोहगावला सुद्धा तीच परिस्थिती आहे. आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये कधी असा तुझ्याभाव केलेला नाही की लोहगाव वेगळं, वाघोली वेगळं किंवा विमाननगर संगमनगर वेगळा भाग आहे. हा प्रभाग क्रमांक 3 हा एकच आहे आणि त्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये 2 पुरुष उमेदवार म्हणजे असावा यासाठी या जागा निघाल्या. त्या जागा पक्षीय नेतृत्व ज्याची कामाचं कौशल्य आहे लोकांपर्यंत तयारी केली त्या पद्धतीनं पक्षाने